आकाशवाणी मुंबई. गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आदिवासी सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सुरू करणार विशेषतः संवेदनशील आदिवासी समूह विकास अभियान. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवटा दरात ऑक्टोबरमध्ये घट. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 9 मैतेई दहशतवादी संघटनांवर 5 वर्षांसाठी बंदी. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये भारताच्या 2 क्रिकेटपटूंचा समावेश. आदिवासी सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या विशेषतः संवेदनशील आदिवासी गट विकास अभियान सुरू करणार आहेत. मोदी सरकार जनजाती गौरव दिनानिमित्त विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांच्या सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी 24,000 कोटी रुपयांची योजना सुरू करणार आहे. विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री विशेषतः संवेदनशील आदिवासी गट विकास अभियान सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. सुमारे 28 लाख लोकसंख्या असलेल्या 22,544 गावांमध्ये 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 75 विशेषतः संवेदनशील आदिवासी गट आहेत. या जमाती विखुरलेल्या, दुर्गम आणि बहुतेकदा जंगलात वस्ती करून राहतात. विशेषतः संवेदनशील आदिवासी गटातली कुटुंब आणि वस्त्यांना रस्ते आणि दूरसंचार जोडणी, वीज, सुरक्षित घरे, पिण्याचं पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी यासारख्या मूलभूत सुविधा पुरविणारी ही योजना आहे. भाजपने नेहमीच आदिवासींच्या हितांची काळजी घेतली असून आदिवासींच्या कल्याणासाठी 24,000 कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना सुरू करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. मध्य प्रदेशातल्या बैतूल इथं त्यांनी आज एका प्रचारसभेला संबोधित केलं. भाजप आदिवासी संस्कृती जपण्यासोबतच आदिवासी बहुल क्षेत्रात रस्ते, वीज, पाणी, शाळा, रुग्णालय अशा आधुनिक सुविधाही पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं. तेलंगणा इथं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष येत्या 2-3 दिवसात आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करतील. भारत राष्ट्र समितीने याआधीच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा तेलंगणाच्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. भाजपाचा जाहीरनामा येत्या 17 तारखेला तर काँग्रेस पक्ष येत्या 17 किंवा 18 नोव्हेंबरला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातला प्रचार उद्या संपणार आहे. 70 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून आज सर्व पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर भाजपाच्या प्रचारासाठी वैशाली, नवागड आणि मध्य रायपूरमध्ये प्रचार करणार असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रायपूरमध्ये एका रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. सर्व राजकीय पक्षांनी सप्टेंबर अखेरपर्यंत मिळालेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील सीलबंद लिफाफ्यात उद्या सादर करावा असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व पक्षाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणूक रोख्यांच्या स्वरूपात मिळालेल्या कोणत्याही प्रकारच्या देणगीचा तपशील देणं आवश्यक आहे. ग्राहक किंमत निर्देशांक अर्थात CPIवर आधारित किरकोळ चलन फुगवटा दरात ऑक्टोबरमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमधल्या 5.2% तुलनेत यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा दर 4.87% आला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या माहितीनुसार महागाईचा दर ग्रामीण भागात 5.12% तर शहरी भागात 4.62% होता. ऑक्टोबर महिन्यात ग्राहक खाद्यपदार्थ किंमत निर्देशांकात सप्टेंबर महिन्याच्या 6.62% तुलनेत कमी म्हणजेच 6.61% राहिला. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. विक्रम संवत कालगणनेनुसार हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. यानिमित्त देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. पाडव्याचं औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात 7,000 मोसंब्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हा दिवस पवित्र 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने नवीन कार्यारंभ तसंच नवीन मालमत्ता खरेदी या दिवशी होत असते. त्या अनुषंगाने सराफा बाजार,
इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, भेटवस्तू आणि फुलांच्या बाजारात गर्दी दिसत आहे. घरोघरी मिष्टान्नांसह या सणांचा आनंद लुटला जातो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नमस्कार मंडळी, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळी म्हणजे रांगोळ्यांचा सण. दिवाळी म्हणजे फटाक्यांचा सण. दिवाळी म्हणजे चविष्ट फराळाचा सण. आणि हो, दिवाळी अंकांच्या रूपानं साहित्यिक फराळाचाही. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे दिवाळीची भेट, दीपवाणी. प्रादेशिक वृत्त विभागाचा श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी. स्पॉटिफाय, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट या सर्व फोरमवर उपलब्ध. अवश्य ऐका दीपवाणी. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं 9 मैतेई दहशतवादी संघटनांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या संघटना मणिपूरमध्ये कार्यरत असून त्यात पीपल्स लिबरेशन आर्मी आणि त्यांचा राजकीय विभाग, रिव्हॉल्युशनरी पीपल्स फ्रंट, द युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट आणि त्यांचा सशस्त्र विभाग, मणिपूर पीपल्स आर्मी, पीपल्स रेव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलेपाक आणि त्यांचा सशस्त्र विभाग, कांगली यावोल कन्नालूप, कोऑर्डिनेशन कमिटी आणि अलायन्स फॉर सोशलिस्ट युनिटी कांगलीपक अशी या संघटनांची नावं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये चाचा नेहरू म्हणून लोकप्रिय होते. त्यांचा वाढदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक मधुमेह विरोधी दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. मधुमेहासंबंधी दक्षतेच्या उपायांची उपलब्धता ही यंदाच्या मधुमेह विरोधी दिनाची संकल्पना आहे. मधुमेहावरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या इन्सुलिनचा शोध लावणारे वैज्ञानिक सर फ्रेडरिक बँटिंग यांच्या जयंतीदिनी जागतिक मधुमेह विरोधी दिन पाळला जातो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रांट शाफ्ट यांच्याशी दूरध्वनीद्वारे काल संवाद साधला. संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी इंडो पॅसिफिक क्षेत्राच्या संरक्षण आणि सुरक्षा मुद्द्यांवर विशेष भर दिला. संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की त्यांनी चालू असलेल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्यावा आणि नवीन निर्णयामधील संभाव्य सहकार्यावर चर्चा केली गेली. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी लंडन इथं ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रांट शाफ्ट यांची भेट घेतली. एका समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये जयशंकर म्हणाले की दोन्ही देशांदरम्यान सुरक्षा सहकार्य वाढविण्यावर विचार करण्यात आला असून याबरोबरच जागतिक आव्हान आणि त्यांना सामोरं जाण्यासाठीच्या उपाययोजनांवर ही चर्चा करण्यात आली. ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांनी काल त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले. वादग्रस्त गृहमंत्री सुएला ब्रेवरमन यांची हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी जेम्स क्लेव्हरली यांची नियुक्ती केली आहे. माजी प्रधानमंत्री डेव्हिड कॅमेरून यांना परराष्ट्रमंत्रीपदी नियुक्ती करून मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिले गेले आहे. 2016 ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर कॅमेरून यांनी प्रधानमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये भारताच्या 2 उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. माजी सलामीवीर वीरेंद्र सहवाग, माजी महिला कसोटी कर्णधार डायना एडलजी यांना हा मान मिळाला आहे. क्रीडा क्षेत्रातल्या इतिहासात सर्वोत्कृष्ट महान कामगिरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद करते. ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्याच्या वेळी हा सन्मान समारंभपूर्वक देण्यात येईल. उपांत्य फेरीचा पहिला सामना उद्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड दरम्यान रंगणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आदिवासी सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सुरू करणार विशेषतः संवेदनशील आदिवासी समूह विकास अभियान. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनफुगवटा दरात ऑक्टोबरमध्ये घट. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 9 मैतेई दहशतवादी संघटनांवर 5 वर्षांसाठी बंदी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये भारताच्या 2 क्रिकेटपटूंचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.